तर मित्रांनो, प्रत्येक महिलेच्या पर्समध्ये या महत्त्वाच्या 3 गोष्टी असायलाच हव्यात. तर मित्रांनो, देश महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळेच मुलींचं आता सावध राहण्याची नितांत गरज आहे. अशात प्रत्येक मुलीच्या पर्समध्ये या 3 गोष्टी असणं फारच महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या 3 गोष्टी. तर मित्रांनो, देशभरात मुलींवर होणारे अनेक अत्याचार आपण सतत पाहत असतो. यामुळे मुली बाहेर जाऊन घरी परतल्यावर घरातील सदस्य चिंतेत पडतात. घरी मुलीला यायला उशीर झाला तर कुटुंबीय देखील चिंतेत येतात. कारण देशाच्या कोणत्याच कोपऱ्यात आज मुली सुरक्षित नाहीत. शाळेत, बाहेर, क्लासमध्ये, इतर नातेवाईकांकडे एवढंच नाही तर घरात देखील मुली सुरक्षित नाही आहेत. आता तर रोज धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. मात्र जर त्या सतत अशाच भीतीत राहिल्या तर त्या काहीच करू शकणार नाहीत. त्यांच्या आयुष्यात मोठी संकटे येतील. त्याऐवजी तज्ज्ञांच्या मते मुली काही जबाबदारी घेऊन कोणत्याही परिस्थितीत स्वतःचं संरक्षण करू शकतात. विशेषतः बाहेर जाताना प्रत्येक मुलीने सुरक्षिततेसाठी आपल्या बॅगमध्ये ह्या 3 वस्तू नक्कीच ठेवाव्यात, ज्या मुलींच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतील. तर मित्रांनो, जाणून घ्या महिलांनी पर्समध्ये कोणत्या गोष्टी ठेवल्या पाहिजेत. महिलांनी त्यांच्या सुरक्षेसाठी पर्समध्ये एक छोटा फोल्डिंग चाकू किंवा बहुउद्देशीय सुरक्षा साधन ठेवावे. पण ही वस्तू पर्समध्ये ठेवताना अशा जागी ठेवा जी तुम्हाला लगेच भेटेल, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्या त्याचा वापर करू शकतील. पेपर स्प्रे हा महिलांद्वारे सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सुरक्षा स्प्रेपैकी एक आहे. तुम्ही तो तुमच्या पर्समध्ये ठेवला पाहिजे. हा वापरण्यासाठी एक सोपा, हलका आणि प्रभावी पर्याय आहे. जर एखादी संशयास्पद व्यक्ती तुमचा पाठलाग करत असेल किंवा एखादी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असेल, तर पेपर स्प्रे वापरल्याने समोरच्या व्यक्तीला काही काळासाठी अस्वस्थ वाटू शकते. या व्यतिरिक्त मुलींनी त्यांच्यासोबत एक छोटा सुरक्षा अलार्म किंवा वैयक्तिक अलार्म बाळगावा. कारण जेव्हा जेव्हा हे उपकरण चालू केले जाते तेव्हा मोठा आवाज होतो. हा अचानक येणारा आवाज आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधून घेतो आणि मदत मिळवण्याची शक्यता वाढवतो. हा अलार्म विशेषतः रात्री प्रवास करताना किंवा निर्जन ठिकाणी खूप उपयुक्त ठरतो. आता मुली आणि तर मित्रांनो, प्रत्येक महिलेच्या पर्समध्ये या महत्त्वाच्या 3 गोष्टी असायलाच हव्यात. तर मित्रांनो, देश महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळेच मुलींचं आता सावध राहण्याची नितांत गरज आहे. अशात प्रत्येक मुलीच्या पर्समध्ये या 3 गोष्टी असणं फारच महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या 3 गोष्टी. तर मित्रांनो, देशभरात मुलींवर होणारे अनेक अत्याचार आपण सतत पाहत असतो. यामुळे मुली बाहेर जाऊन घरी परतल्यावर घरातील सदस्य चिंतेत पडतात. घरी मुलीला यायला उशीर झाला तर कुटुंबीय देखील चिंतेत येतात. कारण देशाच्या कोणत्याच कोपऱ्यात आज मुली सुरक्षित नाहीत. शाळेत, बाहेर, क्लासमध्ये, इतर नातेवाईकांकडे एवढंच नाही तर घरात देखील मुली सुरक्षित नाही आहेत. आता तर रोज धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. मात्र जर त्या सतत अशाच भीतीत राहिल्या तर त्या काहीच करू शकणार नाहीत. त्यांच्या आयुष्यात मोठी संकटे येतील. त्याऐवजी तज्ज्ञांच्या मते मुली काही जबाबदारी घेऊन कोणत्याही परिस्थितीत स्वतःचं संरक्षण करू शकतात. विशेषतः बाहेर जाताना प्रत्येक मुलीने सुरक्षिततेसाठी आपल्या बॅगमध्ये ह्या 3 वस्तू नक्कीच ठेवाव्यात, ज्या मुलींच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतील. तर मित्रांनो, जाणून घ्या महिलांनी पर्समध्ये कोणत्या गोष्टी ठेवल्या पाहिजेत. महिलांनी त्यांच्या सुरक्षेसाठी पर्समध्ये एक छोटा फोल्डिंग चाकू किंवा बहुउद्देशीय सुरक्षा साधन ठेवावे. पण ही वस्तू पर्समध्ये ठेवताना अशा जागी ठेवा जी तुम्हाला लगेच भेटेल, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्या त्याचा वापर करू शकतील. पेपर स्प्रे हा महिलांद्वारे सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सुरक्षा स्प्रेपैकी एक आहे. तुम्ही तो तुमच्या पर्समध्ये ठेवला पाहिजे. हा वापरण्यासाठी एक सोपा, हलका आणि प्रभावी पर्याय आहे. जर एखादी संशयास्पद व्यक्ती तुमचा पाठलाग करत असेल किंवा एखादी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असेल, तर पेपर स्प्रे वापरल्याने समोरच्या व्यक्तीला काही काळासाठी अस्वस्थ वाटू शकते. या व्यतिरिक्त मुलींनी त्यांच्यासोबत एक छोटा सुरक्षा अलार्म किंवा वैयक्तिक अलार्म बाळगावा. कारण जेव्हा हे उपकरण चालू केले जाते तेव्हा मोठा आवाज होतो. हा अचानक येणारा आवाज आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधून घेतो आणि मदत मिळवण्याची शक्यता वाढवतो. हा अलार्म विशेषतः रात्री प्रवास करताना किंवा निर्जन ठिकाणी खूप उपयुक्त ठरतो. आता मुली आणि
तर मित्रांनो, प्रत्येक महिलेच्या पर्समध्ये या महत्त्वाच्या 3 गोष्टी असायलाच हव्यात. तर मित्रांनो, देश महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळेच मुलींचं आता सावध राहण्याची नितांत गरज आहे. अशात प्रत्येक मुलीच्या पर्समध्ये या 3 गोष्टी असणं फारच महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या 3 गोष्टी. तर मित्रांनो, देशभरात मुलींवर होणारे अनेक अत्याचार आपण सतत पाहत असतो. यामुळे मुली बाहेर जाऊन घरी परतल्यावर घरातील सदस्य चिंतेत पडतात. घरी मुलीला यायला उशीर झाला तर कुटुंबीय देखील चिंतेत येतात. कारण देशाच्या कोणत्याच कोपऱ्यात आज मुली सुरक्षित नाहीत. शाळेत, बाहेर, क्लासमध्ये, इतर नातेवाईकांकडे एवढंच नाही तर घरात देखील मुली सुरक्षित नाही आहेत. आता तर रोज धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. मात्र जर त्या सतत अशाच भीतीत राहिल्या तर त्या काहीच करू शकणार नाहीत. त्यांच्या आयुष्यात मोठी संकटे येतील. त्याऐवजी तज्ज्ञांच्या मते मुली काही जबाबदारी घेऊन कोणत्याही परिस्थितीत स्वतःचं संरक्षण करू शकतात. विशेषतः बाहेर जाताना प्रत्येक मुलीने सुरक्षिततेसाठी आपल्या बॅगमध्ये ह्या 3 वस्तू नक्कीच ठेवाव्यात, ज्या मुलींच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतील. तर मित्रांनो, जाणून घ्या महिलांनी पर्समध्ये कोणत्या गोष्टी ठेवल्या पाहिजेत. महिलांनी त्यांच्या सुरक्षेसाठी पर्समध्ये एक छोटा फोल्डिंग चाकू किंवा बहुउद्देशीय सुरक्षा साधन ठेवावे. पण ही वस्तू पर्समध्ये ठेवताना अशा जागी ठेवा जी तुम्हाला लगेच भेटेल, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्याचा वापर करू शकतील. पेपर स्प्रे हा महिलांद्वारे सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सुरक्षा स्प्रेपैकी एक आहे. तुम्ही तो तुमच्या पर्समध्ये ठेवला पाहिजे. हा वापरण्यासाठी एक सोपा, हलका आणि प्रभावी पर्याय आहे. जर एखादी संशयास्पद व्यक्ती तुमचा पाठलाग करत असेल किंवा एखादी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असेल तर पेपर स्प्रे वापरल्याने समोरच्या व्यक्तीला काही काळासाठी अस्वस्थ वाटू शकते. या व्यतिरिक्त मुलींनी त्यांच्यासोबत एक छोटा सुरक्षा अलार्म किंवा वैयक्तिक अलार्म बाळगावा. कारण जेव्हा हे उपकरण चालू केले जाते तेव्हा मोठा आवाज होतो. हा अचानक येणारा आवाज आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधून घेतो आणि मदत मिळवण्याची शक्यता वाढवतो. हा अलार्म विशेषतः रात्री प्रवास करताना किंवा निर्जन ठिकाणी खूप उपयुक्त ठरतो. आता मुली आणि